नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की खोटे फेक ब्युटी प्रोडक्ट्स कसे ओळखायचे। जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ना, आजकाल इतके जास्त खोटे प्रोडक्ट्स असतात की त्यांचं पॅकेजिंग सेम असतं, त्यांचा लुक सेम असतो, त्यांचा कलर सगळं काही ब्रँडिंग सेम असतं। तर आपण कसं ओळखायचं की हे प्रोडक्ट खरे आहेत का खोटे आहेत? कारण मार्केटमध्ये आजकाल ज्यादातर तुम्ही ऑनलाईन गेला किंवा तुम्ही ऑफलाईन मार्केटमध्ये गेला तरी देखील फेक प्रोडक्ट्स ज्यादा विकले जातात। तर ते फेक कसे आहेत का नाहीत का ते ओरिजिनल आहेत हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। पहिला आहे त्याची किंमत। जर समजा लॅक्मेचं कोणतंही प्रोडक्ट आहे ते तुम्हाला त्याची ओरिजिनल प्राइस आहे 50 रुपये आणि मार्केटमध्ये तुम्हाला ते 20 रुपये किंवा 15 रुपये किंवा 30 रुपयाला मिळत असेल तर ते प्रोडक्ट फेक आहे। लॅक्मेचे प्रोडक्ट स्वस्त नाहीच आहेत, 50 रुपयाला काहीच येणार नाहीये। पण बरेचदा असं होतं ना की कॉम्पॅक्ट वगैरे आहे, जे 200 चे कॉम्पॅक्ट आहे ते तुम्हाला 70-80 रुपयाला मिळतात। आणि ज्यादा मार्केटमध्ये ना हुडा ब्युटीचं चालतं, म्हणजे हुडा ब्युटीचा कोणताही प्रोडक्ट 2000 च्या आतमध्ये तर नाही आहे। आणि मार्केटमध्ये हुडा ब्युटीचे लिपस्टिक म्हणजे 50 ला 100 ला 5 असे विकले जातात आणि हे टोटली फेक प्रोडक्ट आहेत, हे आपल्या स्किनसाठी सेफ नसतात। त्यामुळे हुडा ब्युटी एक असं चांगलं मी बघितलंय मार्केटमध्ये की हुडा ब्युटीचे फेक प्रोडक्ट खूप जास्त विकले जातात, जे हुडा ब्युटीचे प्रोडक्ट 2000 च्या आत तर काहीच नाहीये। त्याची इंग्रेडिएंट लिस्ट चेक करा। जे कोणते फेक प्रोडक्ट्स असतात ना त्यांच्या मागे इंग्रेडिएंट लिस्टच नसते, ती लिस्ट गायब असते, नाहीतर फेक इंग्रेडिएंट्स असतात। जर असं काही असेल तर ते ब्युटी प्रोडक्ट फेक आहे। पॅकेजिंग दिसायला तर सेम असते पण पॅकेजिंग एकदम हलकी असते, त्याच्यावर जी प्रिंट असते ती अर्धी गेलेली असते, अर्धी असती, कधी कधी खूप जास्त डार्क प्रिंट असते। आणि जर तुम्ही ओरिजिनल बघितलं लॅक्मे, मेबेलिन किंवा हुडा ब्युटी त्यांचं पॅकेजिंग छान असतं, पॅकेजिंग एकदम सॉफ्ट असतं, म्हणजे चांगलं पॅकेजिंग असतं। ते जर तुम्ही फेक मध्ये गेला तर पॅकेजिंग एकदम थर्ड क्लास असतं, पॅकेजिंग त्यांचं प्रिंट वगैरे पण वेगळे असतात। त्यामुळे हे देखील चेक करू शकता, कारण ओरिजिनल ब्रँडचं जे प्रिंट म्हणा किंवा पॅकेजिंग म्हणा, लोगो म्हणा, सगळं काही परफेक्ट असतं। कधीही अर्धी प्रिंट गेलेली किंवा अर्धी आहे असं कधीच नसतं। ओरिजिनल प्रोडक्ट्स ना सर्टिफिकेशन असतं, म्हणजे FDA अप्रूव्ड किंवा डर्मॅट अप्रूव्ड असं असतं। आणि फेक प्रोडक्ट्स ना असं काहीच नसतं, म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेशन फेक प्रोडक्ट्सच्या मागे काहीच दिलेलं नसतं। जर तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट्स घेत असाल तर तुम्ही एकतर नायका, मिंत्रा, टीरा ह्या वेबसाईटवरून घेऊ शकता ब्युटीचे, मेकअपचे प्रोडक्ट्स। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही घेऊ नका, कारण तिथे फेक प्रोडक्ट्स असू शकतात। आणि ह्या 3 वेबसाईटवर एकदम ओरिजिनल पॅकेजिंग, ओरिजिनल प्रोडक्ट्स असतात। हे लोक आपल्याला काही फसवत नाही, यावर ओरिजिनल ब्रँड प्रोडक्ट्सच असतात। तुम्ही जर Amazonवर, फ्लिपकार्टवर किंवा मिशोवर जर बघितलं तर फेक प्रोडक्ट्स खूप असतात त्याच्यावर। मी तुम्हाला सजेस्ट करेन की ब्युटी मेकअप प्रोडक्ट्स त्याच्यावरून घेऊ नका। एकतर तुम्ही नायकावरून किंवा चांगल्या वेबसाईटवरून घ्या, नाहीतर तुम्ही लोकल दुकानात पण घेऊ शकता, पण दुकान चांगलं असं पाहिजे। नाहीतर जे ब्रँडचं दुकान असेल, म्हणजे जे मेबेलिनचं स्टोर असेल किंवा कोणतंही दुसरं स्टोर असेल तर त्यांच्या स्टोअरमध्ये जाऊन घ्या। पण तुम्ही कोणत्याही अशा फेक वेबसाईटवरून खोटे प्रोडक्ट घेऊ नका, कारण ते खूप जास्त हार्मफुल असतात। त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल्स वापरले असतात, जेणेकरून आपली स्किन खराब होऊ शकते, स्किन रॅश, स्किन ॲलर्जी पण होऊ शकते। त्यामुळे हे खोटे प्रोडक्ट्स वापरू नका। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही खोटे प्रोडक्ट्स कसं ओळखू शकता याच्याबद्दल। जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।